सप्टेंबर महिना मेष राशींसाठी अगदी आनंदी आनंद घेऊन आलेला आहे. असं काय घडणार आहे सप्टेंबर 2024 मध्ये मेष राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये, चला तर जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अनेक प्रकारचा आनंद देणारा ठरणार आहे, कारण या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे आणि तुमची आर्थिक चिंता सुद्धा संपेल. तुमची जर कुठली रखडलेली कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. धनाला लाभाची सुद्धा तुम्हाला शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींसाठी नवीन नोकरीच्या संधी सुद्धा तुम्हाला मिळून येतील. त्याचबरोबर नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा बेरोजगारांसाठी येतील. एकंदरीतच काय की हा महिना तुमचा सुख समाधान पाहायला मिळणार आहे. हे सर्व ऐकून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना? हो, पण थोडंसं थांबा. तुम्हाला या महिन्यामध्ये थोडीशी सावधगिरी पण बाळगायची आहे. आणि कोणत्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगायची आहे आणि कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे हे जाणून घेण्याआधी हे लक्षात घ्या की तुम्ही बघा, माझे चॅनलवरची व्हिडिओ नेहमी पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे चला पटकन लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तसा तर बघा, मेष राशींसाठी सप्टेंबर महिना हा चांगला असणार आहे. आर्थिक लाभाचा महिना असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना खूपच चांगला जाणार आहे. तुम्ही मेष राशींच्या लोकांसाठी बघा, कमाईमध्ये सुद्धा तुमच्या वाढ होणार आहे आणि अनेक माध्यमांमधून तुम्हाला धनप्राप्तीचे योग तयार होतील. तसं ग्रहमान सुद्धा आहेत. असं जरी असलं तरी नोकरी करणाऱ्यांना मात्र काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मेहनतीनेच मिळवाव्या लागतील. प्रयत्न त्यासाठी तुम्हाला करावेच लागतील. तसा तर या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामामधून आदर सन्मान सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल पाहायला मिळेल. शिक्षणामध्ये कठीण मेहनतीने तुम्ही पुढे जाऊन यश प्राप्त कराल. प्रेमसंबंधांमध्ये काही चढ उतार जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. पण कौटुंबिक जीवनामध्ये मात्र तुम्हाला आनंद पाहायला मिळेल. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुटुंबियासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना सुद्धा दिसून येईल. भावंडांकडूनही तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टी एकाच वेळी तुम्ही ज्या आहेत ते करू शकाल. मेष राशीच्या लोकांनी या काळात आपला छंद पूर्ण करण्यावर अधिक भर द्यायचा आहे. स्वयंविकासासाठी थोडा तरी वेळ तुम्हाला काढायचा आहे, कारण हा काळ त्या दृष्टीने अनुकूल आहे. आता तुमचा प्रश्न असा असेल की राशी भविष्यानुसार जे काही सांगितले जातं त्याचे अनुभव मात्र आम्हाला येत नाही, तर काय करायचं? त्याचं कारण असं आहे की बघा, आता जसं सप्टेंबर महिन्यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या घटना घडू शकतात याचा अंदाज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो अंदाज ज्या ग्रहांशी गोचर सप्टेंबरमध्ये होत आहे, जे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत त्यानुसारच सांगण्यात आलेला असतो. आता ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये जर मजबूत स्थितीमध्ये नसतील किंवा ते ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत बसलेले नसतील तर मात्र तुम्हाला हवा तसा अनुभव आहे तो त्या ग्रहांचा येत नाही. पण त्यासाठी काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण म्हणून तर ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय दिलेले असतात. आता मेष राशीच्या लोकांना ज्यांना करिअर आणि नोकरीमध्ये अडचणी येतात ते काय करू शकतात की ते एक उपाय अवश्य करू शकतात. तो उपाय म्हणजे हा खूप साधा आणि सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला स्नान करून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला एक तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद लावलेल्या अक्षता टाकायच्या आहेत आणि सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. किंवा कुंकू, लाल चंदन, अक्षता तुम्ही टाकून ते जल सुद्धा सूर्यनारायणाला अर्पण करू शकता. आणि करिअरमध्ये आपण चमकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूर्यनारायणाला तुम्हाला अर्घ्य द्यायला अजिबात विसरायचं नाहीये. नारायणाला अर्घ्य द्यायचा हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा. हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, पण हा उपाय तुम्हाला रोज न चुकता करायचा आहे. महिला वर्गांनी फक्त मासिक पाळीतले 4 दिवस सोडून बाकीच्या दिवसांमध्ये हा उपाय करायचा आहे. हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय तुम्ही सलग 40 दिवस जर केला तर ना तुम्हाला नक्कीच तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये सकारात्मक परिणाम झाल्याचे तुम्हाला दिसून येतील. आता जर समजा तुम्ही गृहिणी असाल आणि घरामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत तर त्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत, तर त्यावर सुद्धा एक सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे खूप छोटं आहे, त्यामुळे सगळ्या गृहिणी आहेत ना हा उपाय करू शकतात. पुरुष मंडळी सुद्धा हा उपाय करू शकतात, काही हरकत नाही. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणायला सुद्धा जास्त अवघड नाही आणि खूप छोटंसं हे स्तोत्र आहे. ते दर शुक्रवारी तुम्हाला न चुकता 11 वेळा म्हणायचं आहे. महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल.
घरामध्ये उत्पन्नाचे साधन वाढतील आणि महालक्ष्मीच्या कृपेने घरातील आर्थिक चिंता जी आहे ती दूर होईल. आणि मेष राशीच्या व्यक्तींनी तर त्यांचा आत्मविश्वास कधीही गमावता कामा नये, कारण त्यांचा आत्मविश्वास त्यांना यशाची नवनवीन शिखरे तयार करून देत असतो. मेष राशीच्या व्यक्ती या धडाडीच्या असतात, बुद्धिमत्ता यांच्याकडे चांगली असते, कर्तृत्ववान असतात या व्यक्ती. फक्त एखादी गोष्ट ठरवली की ते पूर्ण करण्याची यांच्यामध्ये क्षमता असते, आक्रमकता यांच्यामध्ये असते, महत्वाकांक्षीपणा सुद्धा या राशींच्या व्यक्तीमध्ये असतो. फक्त रागावर थोडासा तुम्हाला नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि रागाच्या भरात कुठलीही कृती करायची नाही. जेव्हा तुम्हाला प्रचंड राग आलेला आहे तेव्हा कोणताही निर्णय जो आहे तो तुम्ही घेऊ नका, कारण तो मेष राशीचे नुकसान करणारा ठरेल. आणि मेष राशीचा आणखी चांगला गुण म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती आतून बाहेरून या सारख्याच असतात. जे मनात नाही ते चेहऱ्यावरती नाही, या व्यक्तींच्या येत नाही. जे मनात आहे तेच या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती येतं. जरा स्पष्ट वक्तेपणाच्या या व्यक्ती वागत असतात. कधी कधी थोड्याशा वृक्ष पण वागत असतात, पण त्यांच्यामध्ये दिलदारपणा सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि तो त्यांच्यामध्ये असतोच. फक्त मेष राशीच्या व्यक्तींना जरा रागावर नियंत्रण ठेवायला हवं आणि बोलताना कुठे, काय, कोणाला आणि कसं बोलतोय याचं भान ठेवायला हवं. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असणारे गुण त्यांना नक्कीच यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील. अशाच प्रकारच्या माहितीसाठी स्वामी मराठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.